महाराष्ट्रातील ध्येयवेड्या तसेच बोर्ड परीक्षेत गुणवंत होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं शकुंतला मॅथ्स अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावरती मी SK स्वागत करतो। आज आपण सुरू केलेल्या झिरो टू हिरो या बॅचमधील आपण या प्रवासामध्ये कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक होमवर्क दिला होता। तो होमवर्क म्हणजे ग्रॅमर्स पद्धतीनं आपल्याला एक उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं। सर्वांनी तो होमवर्क केला असेलच। ज्या विद्यार्थ्यांनी तो होमवर्क केला नसेल त्यांसाठी मी इथे सोडवून घेणारच आहे, परंतु ते एक्झाम्पल थोडं सोडवलेल्या एक्झाम्पल पेक्षा निराळं होतं, म्हणूनच मी तुम्हाला होमवर्क मध्ये दिलं होतं। कारण की तुम्हाला सुद्धा स्वतःहून विचार करण्याची क्षमता डेव्हलप झाली पाहिजे। म्हणजे असं उदाहरण आला असता आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू। आता काल तुम्ही ते एक्झाम्पल घेऊन विचार केला असेलच, किंवा कोणाला सॉल्व्ह झाला असेल किंवा कोणाला अडथळा आला असेल, पण जेव्हा आपण स्वतःहून प्रयत्न करतो आणि नंतर ती गोष्ट आपल्याला पूर्णतः क्लिअर होते, म्हणजे ती गोष्ट पुन्हा तुम्हाला विसरत नाही। आता मी तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणार आहे, म्हणजे तुम्हाला ते पूर्णतः तुमच्या मेंदूमध्ये फिट होईल। कारण की तुम्हाला आठवेल की ह्या टाईपचं एक्झाम्पल सरांनी होमवर्क मध्ये दिलं होतं आणि मला हे अडचण आली होती, नंतर सरांनी अशा पद्धतीने सांगितलं होतं। आता ते उदाहरण काय आहे ते बघूया। त्या उदाहरणामध्ये आपल्याला डायरेक्ट रेषीय समीकरण न देता आपल्याला काय दिलं होतं ते बघा। हे बघा, समीकरण नंबर म्हणजे उदाहरण नंबर 5 मध्ये ह्या पद्धतीने आपल्याला म्हणजे गणितीय रचना दिलेली आहे। आता या रचनेचा अगोदर आपल्याला रेषीय समीकरणामध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार मी तुम्हाला सांगतो। रेषीय समीकरणाचं स्टँडर्ड फॉर्म म्हणजे सामान्य रूप काय आपलं, ax + by + c = 0। आता ह्या फॉर्म मध्ये आहेत काही इक्वेशन आहेत का, आपल्याला दोन इक्वेशन मिळालेत का, नाही। ते दोन इक्वेशन अगोदर आपल्याला मिळवायचे। ते कसे मिळवणार, ते दोन इक्वेशन आपल्याला मिळवण्याची पद्धत कशी आहे बघा। हे प्रथम पद आणि दुसरं पद अगोदर इक्वेट करून घ्यायचे, म्हणजे एकमेकासमोर तुलना करून घ्यायची आहे। प्रथम पदाची आणि दुसऱ्या पदाची अगोदर तुलना करून घ्यायची आहे। आता दोन्ही पदाची तुलना केली म्हणजे आपल्याला आता इथे आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे। 3x + 3y -24 = 2x + 4y हे दोन इकडे मल्टिप्लाय मध्ये जाईल, म्हणजे गुणाकारात जाईल। ज्या पद्धतीने हे तीन भागाकारातलं ह्या साईडला गुणाकारामध्ये गेले, तसेच ह्या पद्धतीनं हे दोन भागाकारामध्ये आहे, ह्या बाजूला गेला असता गुणाकारामध्ये जाईल। म्हणजे ह्या टोटल इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय होईल आणि ह्या टोटल इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय होईल। आता 2 ने मल्टिप्लाय केला असता 2x + 4y -28 मिळेल। आता हे बघा, हे 3x आहे। आता हे 2x काय करूया, हे प्लस आहे असं बाजूला उचलून इकडे आणलं तर काय होईल, आपल्याला x मिळेल। कारण की 3x मधून -2x वजा होईल। आता हे 3y मधून हे 4y प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर -4y होईल, म्हणजे आपल्याला -y मिळेल। आणि आता हे बघा -28 आहे ना, आता हे -28 हे इथेच राहू द्या, आपण हे 24 त्या बाजूला घेऊन गेला असता +24 होईल, म्हणजे -28 मधून +24 गेले असता आपल्याला -4 मिळेल। आता हे आपल्याला एक रेषीय समीकरण मिळालेलं आहे। त्याचबरोबर आता पहिल्या दोन पदातली एकमेकासोबत इक्वेट केले असता आपल्याला एक रेषीय समीकरण मिळाले। त्याच पद्धतीने आता प्रथम पद आणि तिसरं पद हे एक इक्वेट करायचे। प्रथम पद काय, x + y -8 / 2 = 3x - y / 4। आता वरती केल्या पद्धतीप्रमाणे सेम तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे। 4 ने x + y -8 = 2 आणि 3x - y मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे। काय येणार आहे, 4x + 4y -8 × 32 = 6x - 2y। आता हे बघा 4x आहे, हे 6x आहे। आता हे 6x उचलून ह्या बाजूला आणा, किंवा हे 6x इथेच राहू द्या, हे 4x ह्या बाजूला आहे, काहीच फरक पडत नाही। ते आता आपण काय करूया, हे 4x आहे ना, हे 4x हे 6x इकडे आले असता आपल्याला -2x मिळेल। त्याचबरोबर हे 4y आहे, आता हे 4y आणि हे 2y या बाजूला नंतर +2y होईल, म्हणजे
4y आणि 2y 6y होईल. तसेच आता हे 32 आहे ना, आता हे 32 इथे नाही ठेवायचं, हे 32 या बाजूला टाकू, म्हणजे आपल्याला एक रेषीय समीकरण सोडवताना C1 C2 च्या फॉर्म मध्ये आपल्याला स्थिर संख्या सुद्धा मिळवता येईल. आता ही दोन इक्वेशन आपल्याला रेषीय समीकरण मिळालेली आहेत. आता मिळालेली ही दोन रेषीय समीकरण आपल्याला क्रॅमर्स पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याला क्रॅमर्स बाबांनी सांगितलेल्या सामान्य रूपाबरोबर म्हणजेच a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 या समीकरणाबरोबर कंपॅरिझन करून a1 a2 b1 b2 आणि c1 c2 च्या व्हॅल्यू मिळवायच्या. आता त्या व्हॅल्यू कशा मिळवणार आपण? कंपॅरिझन करणार. इथे a1 ची व्हॅल्यू काय आहे हे बघा, x चा सहगुणक a1 आहे, इथे x चा सहगुणक किती आहे 1, म्हणजे a1 ची व्हॅल्यू 1. a2 कुठे आहे? a2 इथे आहे. a2 ची व्हॅल्यू किती आहे? a2 ची व्हॅल्यू -2, b1 ची व्हॅल्यू -1, b2 ची व्हॅल्यू +6, c1 ची व्हॅल्यू -4, c2 ची व्हॅल्यू +32. म्हणजे फक्त तुलना करून आपल्याला a1 a2 b1 b2 c1 c2 च्या किमती मिळवायच्यात. आणि मिळवलेल्या किमती आपल्याला निश्चयक फाइंड आउट करण्यासाठी उपयोगाला येतात. प्रथमतः आपण कॅपिटल डी फाइंड आउट करून घेऊया. कॅपिटल बी काय असणार आहे? a1 a2 b1 b2. म्हणजेच आता a1 a2 b1 b2 च्या जागी किमती ठेवायच्या. काय? 1 -2 आणि -1 6. आता बघा 6 -1 आणि -2 यांचं मल्टिप्लिकेशन केलं असता +2 होईल आणि इथे -2, म्हणजे आपल्याला कॅपिटल डी ची किंमत 4 मिळालेली आहे. त्याचबरोबर आता dx हा निश्चयक सुद्धा आपण फाइंड आउट करून घ्यायचा आहे. आता dx हा निश्चयक फाइंड आउट करत असताना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे x चा निश्चयक फाइंड आउट करायचा आहे आणि x चे सहगुणक काय आहे? a1 a2. मग आता हे आपला जो कॅपिटल डी मध्ये आहे a1 a2 च्या जागी a1 a2 न घेता c1 c2 ठेवायचा आहे आणि हे b1 b2 ऍज इट इज. म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको. ज्या चलाचा निश्चयक फाइंड आउट करत आहोत त्या चलाचे सहगुणक न घेता त्या ठिकाणी स्थिर संख्या c1 c2 घ्यायच्या आहेत. आता बघा किमती ठेवून घेऊ. c1 c2 काय आपलं -4 आणि 32 आणि b1 b2 काय -1 आणि 6. आता हे बघा साइन चौक 24 -24 -32, हे -1 आणि 32 -32 होईल, म्हणजे -24 + 32 म्हणजे आपल्याला किती मिळणार आहे? +8 मिळणार आहे. म्हणजे dx मिळालेला आहे +8. सर्वांना समजलं? त्याच पद्धतीने आपण dy काढून घेऊया. आता dy कसं काढणार? आता मी तुम्हाला सांगितलं ज्या चलाचे सहगुणक y आहेत, म्हणजे y या चलाचे सहगुणक b1 b2 आहेत. मग आता b1 b2 इथे घ्यायचं नाही आपल्याला. b1 b2 च्या जागी c1 c2 घ्यायचंय आणि a1 a2 ऍज इट इज. म्हणजे ज्या चलाचा डिटर्मिनंट किंवा निश्चयक आपण फाइंड आउट करतो तो निश्चयक कशा पद्धतीने त्याची किंमत काढायची, कन्फ्युजन व्हायला नको. आता बघा a1 a2 ची किंमत काय? 1 -2. c1 c2 ची किंमत काय? -4 32. आता हा निश्चयक सोडून घेऊया. कसा सोडवणार? 32 आणि हे काय 4 × -4 × -2 म्हणजे +8 होईल, कारण मायनस मायनस प्लस होईल. म्हणजे 32 मधून 8 गेले असता आपल्याला इथे मिळणार आहे 24, म्हणजे dy मिळणार आहे 24. आता आपण तीनही निश्चयकाच्या किमती फाइंड आउट केल्यात. आता काढून घेऊया चलाच्या किमती x आणि y ह्या चलाच्या किमती फाइंड आउट करूया. dx/d या दोन तसेच dy/d ह्या निश्चयकाचे गुणोत्तर म्हणजे आपल्याला चलाच्या किमती फाइंड आउट करता येतील. आता dx काय आले आपलं? dx आले 8 आणि कॅपिटल डी किती आलेलं आहे आपलं? 4. म्हणजेच x या चलाची किंमत तुम्हाला 2 मिळालेली आहे. dy किती आलंय? 24.
म्हणजेच y या चलाची किंमत 6 मिळालेली आहे. तसेच x, y इज इक्वल टू 2,6 ही उकल मिळाली. आहे की नाही सोपं? म्हणजे कोणत्याही पद्धतीने जर तुम्हाला क्रॅमर्स रूल वापरून समीकरण सोडवा असं सांगितलं असता तुम्हाला अडचण आली नाही पाहिजे. त्यामुळेच प्रत्येक एक्झाम्पल मी सोडवून दिलेले एक्झाम्पल तसेच सराव संच मधील संकीर्ण प्रश्नसंग्रह मधील प्रत्येक उदाहरण आपल्या लेक्चर मध्ये आहे. फक्त तुम्हाला सराव करायचा आहे. सरावामधून प्रावीण्य मिळवायचं म्हणजे तुम्हाला कधीही विचारलं क्रॅमर्स रूल तर आठवलं पाहिजे. त्याचबरोबर आता आपण पुढील उदाहरण काय आहे ते बघून घेऊया. पुढील उदाहरण आता हे क्रॅमर्स रूल मधील उदाहरण आपली संपलेली आहेत. आता एक सामायिक समीकरण म्हणजे एक सामायिक समीकरण सोडवा हे आपलं 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. एक सामायिक समीकरणे सोडवा. आता एक सामायिक समीकरणे म्हणजे आपल्याला डायरेक्ट लिनियर इक्वेशन दिलेली नाहीत. आता लिनियर इक्वेशन न देता आपल्याला रेषीय समीकरणामध्ये कन्वर्ट करायचे, म्हणजे रेषीय समीकरणामध्ये कन्वर्जन करून मग त्यानंतर ती समीकरणे सोडवायची. आता त्यामध्ये प्रथम उदाहरण बघूया. प्रथम उदाहरण आहे बघा 2x प्लस 2/3y इज इक्वल टू 1/6 तसेच 3x प्लस 2y इज इक्वल टू 0. आता हे बघा ही दोन दिलेली समीकरण रेषीय समीकरण आहेत का? नाहीत. मग आपल्याला रेषीय समीकरणामध्ये कन्वर्जन करायचंय तेव्हाच आपल्याला ती सोडवता येतील. आता रेषीय समीकरणामध्ये कन्वर्जन कसं करायचंय तर आपल्याला दोन्ही पदाचा किंवा दोन्ही समीकरणाचा निरीक्षण करायचंय आणि आपल्याला दोन्ही समीकरणामध्ये साम्य काय आहे, दोन्ही समीकरणामध्ये एकसारख्या दिसणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा कोणती पद आहेत ते आपल्याला मिळवायचे आणि त्याला एक चल निर्धारित करायचंय. आता हे बघा मला ह्या समीकरणामध्ये तसेच ह्या समीकरणामध्ये 1/x आणि 1/y ही दोन साम्य पद दिसत आहेत, म्हणजे दोन्ही समीकरणामध्ये आहेत. मग आपण काय करूया, कन्सिडर करूया. आता समजा 1/x इज इक्वल टू m आणि 1/y इज इक्वल टू n. आता 1/x आणि 1/y ला m आणि n ही दोन चल निर्धारित केली असता आता ही ठेवून घ्यायची. काय होणार आहे बघा 2m प्लस 2/3n इज इक्वल टू 1/6. आता हे 6 जे आहे हे छेदामध्ये आहे. आता हे 6 आपल्याला इकडे टोटल इक्वेशन मध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचे, म्हणजे कसे होणार 12m प्लस 6 आणि 3 आहे म्हणजे 3 2 चा 6 होईल आणि हे होईल 4n इज इक्वल टू 1. हे आपल्याला एक रेषीय समीकरण मिळेल. त्याच पद्धतीनं ह्या इक्वेशन मध्ये सुद्धा 1/x इज इक्वल टू m ठेवला असता 3m प्लस 2n इज इक्वल टू 0 हे दुसरं रेषीय समीकरण मिळेल. म्हणजे आपल्याला हे दिलेली समीकरण रेषीय समीकरण नव्हती, आपण त्या समीकरणाचं रेषीय समीकरणामध्ये प्रथमता रूपांतरण करून घेतलेलं आहे. आता ह्याला समीकरण नंबर 1 आणि ह्याला समीकरण नंबर 2 ठेवून घेऊया. आता काय करूया, आता समीकरण 2 ला 2 ने गुणू, म्हणजेच आपल्याला 2 ने गुणाकार केला असता n ह्या चलाचा सहगुणक सेम करता येईल. काय होणार आहे 6m प्लस 4n इज इक्वल टू 0. हे एक आपल्याला समीकरण नंबर 3 मिळेल. आता समीकरण 3 काय आहे 6m प्लस 4n इज इक्वल टू 0. आता ह्या समीकरणाला समीकरण 1 मधून वजा करूया. आता समीकरण 1 लिहून घ्या. समीकरण 1 मधून 3 वजा करू. स्टेप बाय स्टेप करायचंय. आता समीकरण 3 आपलं काय एक 12m प्लस 4n इज इक्वल टू 1. यामधून 6m प्लस 4n इज इक्वल टू 0 वजा करायचंय. आता वजा बाकी करायची म्हणजे प्लस चिन्हाचे
मायनस चिन्हामध्ये कन्वर्जन होणार आहे, हे प्रत्येकाने ध्यानात ठेवायचे. 12 मधून 6 गेले, 6m राहणार आणि प्लस 4n मायनस 4n कट होईल आणि इथे 1 राहणार. म्हणजे m ची किंमत किती मिळाली तुम्हाला? 1/6. m या चलाची किंमत 1/6 मिळालेली आहे. आता समीकरण 2 मध्ये ठेवू. आता ही मिळालेली किंमत 2 मध्ये ठेवायची. 2 काय आपलं समीकरण? 3m प्लस 2n इज इक्वल टू 0. आता m ची किंमत m च्या जागी ठेवा तुम्ही 1/6 प्लस 2n इज इक्वल टू 0. म्हणजेच 3 1 3, 3 2 6, 2n इज इक्वल टू मायनस 1/2 होईल आणि n इज इक्वल टू मायनस 1/4 होईल. म्हणजेच तुम्हाला n या चलाची किंमत 1/4 मिळालेली आहे निगेटिव्ह मध्ये. आता मिळालेली दोन्ही चलाच्या किमती म्हणजे आपल्या समीकरणाचे उकल होईल का? नाही होणार, कारण की ह्या समीकरणामध्ये m आणि n आहे का? नाही. मग आपण जे कन्सिडर केलेले किंवा निर्धारित केलेले घटक आहेत त्या ठिकाणी 1/x इज इक्वल टू m आपण कन्सिडर केलं होतं. मग m ची किंमत किती आपली? 1/6. म्हणजे x इज इक्वल टू 6 आपल्याला मिळालेलं आहे. तसेच 1/y इज इक्वल टू n आहे. तर 1/y इज इक्वल टू n आहे म्हणजे 1/y इज इक्वल टू 1/4. म्हणजे y इज इक्वल टू तुम्हाला मिळालेला आहे -4. म्हणजे x, y इज इक्वल टू 6, -4 ही उकल मिळाली. असं प्रत्येक स्टेप बाय स्टेप तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. म्हणजे प्रथमतः रेषीय समीकरणामध्ये कन्वर्जन करून आपल्याला मिळालेली दोन रेषीय समीकरणं सॉल्व करायची आहेत आणि रेषीय समीकरणासाठी वापरलेली चल इथे आपण इक्वेट करून x आणि y च्या किमती काढायच्या, म्हणजे दिलेल्या एकसमान समीकरणाची उकल आपल्याला मिळेल. हे तुम्हाला पूर्णतः डिटेलमध्ये मागील लेक्चरमध्ये मी तुम्हाला रेषीय समीकरणामध्ये रूपांतरण कसं करायचं हे शिकवलेलंच आहे. चला आपण पुढील उदाहरण बघूया. आता बघा दुसरं एक्झाम्पल काय आपलं? 7 डिवायडेड बाय 2x प्लस 1 प्लस 13 डिवायडेड बाय y प्लस 2 इज इक्वल टू 27 आणि 13 डिवायडेड बाय 2x प्लस 1 प्लस 7 डिवायडेड बाय y प्लस 2 इज इक्वल टू 33. आता हे दिलेलं आपल्याला दुसऱ्या नंबरचं उदाहरण आहे. आता हे सुद्धा उदाहरणामध्ये आपल्याला दिलेली समीकरणं रेषीय समीकरणं नाहीत. मग आपल्याला रेषीय समीकरणामध्ये कन्वर्ट करायचंय. आता ह्या दोन्ही समीकरणामध्ये साम्य घटक कुठले आहेत ते आपल्याला प्रथमतः निवडायचे आहेत. आता ह्या समीकरणामध्ये 1/2x प्लस 1 म्हणजे 1/2x प्लस 1 सुद्धा आहे आणि ह्या पण समीकरणामध्ये आहे. म्हणजे आपण 1/2x प्लस 1 इज इक्वल टू m आणि 1/y प्लस 2 y प्लस 2 1/y प्लस 2 इज इक्वल टू n आहे की नाही साम्य. आता ह्याला आपण कन्सिडर केले. काय केले? 1/2x प्लस 1 इज इक्वल टू m आणि 1/y प्लस 2 इज इक्वल टू n. मग आता m आणि n च्या किमती तर ठेवून घेऊया. म्हणजे कसं होणार? 7m प्लस 13n इज इक्वल टू 27. हे आपल्याला रेषीय समीकरण मिळालेलं आहे. त्याच पद्धतीने ह्या समीकरणामध्ये सुद्धा m आणि n ठेवून घ्यायचे. आता 1/2x प्लस 1 इज इक्वल टू m कन्सिडर केले म्हणजे आपल्याला 13m प्लस 7n इज इक्वल टू 33 हे आपल्याला समीकरण नंबर 2 मिळाले. आता मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा दोन रेषीय समीकरण सोडवत असताना सहगुणकाची अदलाबदल झाली असता आपल्याला ती रेषीय समीकरण कशी सोडवायची. आता हे बघा, इथे m चा सहगुणक 7 आहे, इथे n चा सहगुणक 7 आहे, इथे m चा सहगुणक 13 आहे, इथे n चा सहगुणक 13 आहे. म्हणजे समीकरणामध्ये फक्त रेषीय समीकरणामध्ये सहगुणकाची अदलाबदल झालेली आहे. मग आपण ह्याला सोडवायचं कसं? त्यासाठी एकदा दोन समीकरणाची बेरीज करायची आणि एकदा दोन समीकरणाची वजाबाकी करायची. त्यावरून आपल्याला नवीन समीकरण मिळतील. हे बघा, समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. कशी होणार? 7m
प्लस 13n इज इक्वल टू 27, 13m प्लस 7n इज इक्वल टू 33. आता हे बघा 20m प्लस 20n इज इक्वल टू 60, म्हणजे m प्लस n इज इक्वल टू 3. हे आपल्याला एक इक्वेशन मिळालेलं आहे. सर्वांना समजलं? त्याचबरोबर आता एकदा याची वजाबाकी करायची, म्हणजे आपण समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. आता समीकरण 2 काय आपलं 13m प्लस 7n इज इक्वल टू 33 मायनस 7m प्लस 13n इज इक्वल टू 27. आता 13 मधून 7 गेले असता तर आपल्याला 6m मिळेल, आणि मायनस प्लस 7 मधून मायनस 13 गेले असता मायनस 6n मिळेल, आणि इथे 33 मधून 27 गेले असता सुद्धा आपल्याला 6 मिळेल. म्हणजेच आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळणार आहे m मायनस n इज इक्वल टू 1. आता ह्या दोन इक्वेशन वरून ह्या दोन इक्वेशनची डायरेक्ट ह्याला काय करू आपण इक्वेशन नंबर 3 आणि ह्याला इक्वेशन नंबर 4 देऊया. आता बेरीज करू. कशाची? समीकरण 3 व 4 बेरीज करू. आता m प्लस n इज इक्वल टू किती मिळालेलं होतं आपल्याला 3, आणि m मायनस n इज इक्वल टू 1. आता बेरीज केली असता प्लस n मायनस n कट होईल, 2m इज इक्वल टू 4, m इज इक्वल टू 2 मिळणार आहे. आता m इज इक्वल टू 2 काय करू आपण समीकरण नंबर 3 मध्ये ठेवून घेऊ. समीकरण नंबर 3 काय m प्लस n इज इक्वल टू 3. आता यामध्ये ठेवला असता m ची किंमत 2 ठेवली असता n ची किंमत किती होणार आहे, n ह्या बाजूला प्लस 2 आहे, इकडे गेल्यानंतर मायनस 2 होईल, म्हणजे n ची किंमत आपल्याला 1 मिळालेली आहे. म्हणजे m आणि n ची किंमत आपल्याला मिळालेली आहे, आणि n ह्या चलाच्या आपल्याला किमती मिळालेल्या आहेत, आणि ह्या चलाच्या किमती म्हणजे आपल्याला दिलेल्या एक सामायिक समीकरणाचं सोल्युशन होऊ शकत नाही, कारण की आपण इथं कन्सिडर केलेल्या किमती म्हणजे चलाच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणजे आपण इथं काय कन्सिडर केलं होतं 1/2x प्लस 1 इज इक्वल टू m. मग 1/2x प्लस 1 इज इक्वल टू m ची किंमत किती आलेली आहे 2. म्हणजे आता इथं तिरकस गुणाकार केला असता 4x प्लस 2 इज इक्वल टू 1, 4x इज इक्वल टू 1 मायनस 2, x इज इक्वल टू मायनस 1/4. x या चलाची किंमत मिळालेली आहे. आता काय करायचं बघा 1/y प्लस 2, 1/y प्लस 2 इज इक्वल टू n आहे. मग 1/y प्लस 2 n ची किंमत किती काढलेली आपण 1, म्हणजे y प्लस 2 इज इक्वल टू 1 मिळेल. y इज इक्वल टू 1 मायनस हे प्लस 2 ह्या बाजूला गेला असता मायनस 2 होईल, आणि y ची किंमत मायनस 1 मिळेल. म्हणजे आपल्याला x, y इज इक्वल टू मायनस 1/4 तसेच मायनस 1 ही उकल मिळाली. स्टेप बाय स्टेप आहे की नाही सोपं. काय ह्याच्यामध्ये फक्त जेव्हा दोन समीकरणामध्ये सहगुणकाची जर आदला बदल झालेली असेल तर त्यांची एकदा बेरीज करायची, एकदा वजाबाकी करायची, आणि बेरीज वजाबाकी करून दोन नवीन इक्वेशन समीकरण फाइंड आउट करायची, आणि त्या समीकरणावरून m n च्या किमती आपण काढल्यात, आणि काढलेल्या m n च्या किमती इथं कन्सिडर केलेल्या साधर्म्य असलेल्या घटकाबरोबर कंपेअर करून आपण x आणि y या चलाच्या किमती काढून घेतल्या. सर्वांना समजलं असेलच. त्याच पद्धतीनं आपण पुढील उदाहरण सुद्धा बघणार आहोत. 148 बाय x प्लस 231 बाय y इज इक्वल टू 527 बाय xy, तसेच 231 बाय x प्लस 148 बाय y इज इक्वल टू 610 भागिले xy. आता हे सुद्धा समीकरण आपल्याला रेषीय समीकरणामध्ये दिलेली नाहीत. मग आपल्याला ती रेषीय समीकरणामध्ये कशी कन्वर्ट करायची, आणि रेषीय समीकरणामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला दोन चल असणं आवश्यक आहे. म्हणजे या समीकरणामध्ये दोन चल आवश्यक आहेत, पण समीकरणामध्ये रेषीय समीकरणामध्ये दोन्ही चलाचा
गुणाकार कधीही नसतो, ही एक अट आहे रेषीय समीकरण असण्यासाठी. मग आपल्याला काय करायचंय, ह्या दोन्ही समीकरणाला दोन्ही बाजूला x y न मल्टिप्लाय करायचंय, म्हणजे गुणाकार करायचा आहे. म्हणजे आपल्याला एक्स वाय या दोन्ही चलाचा गुणाकार असलेलं पद काढून टाकायचे, कारण की रेषीय समीकरणामध्ये चलाचा गुणाकार कधीही नसतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे. आता बघा, हे एक्स वाय कट होईल, इथले एक वाय कट होईल, एक एक्स कट होईल. म्हणजेच हे बघा, हे आपण व्यवस्थित लिहून घेऊ, 231x प्लस 148y इज इक्वल टू 527. हे आपल्याला समीकरण नंबर 1 मिळालेलं आहे. त्याच पद्धतीनं आता इथे बघा, 231/x इंटू एक्स वाय प्लस 148/y इंटू एक्स वाय इज इक्वल टू 610/xy इंटू एक्स वाय. म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला x इंटू वाय या पदानं गुणाकार केलेला आहे. म्हणजे एक्स वाय ह्या टर्मनं दोन्ही बाजूला गुणाकार केलेला आहे. आता इथले एक्स कॅन्सल होईल, एक वाय कॅन्सल होईल, आणि हे एक्स वाय दोन्ही कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याला आता बघा, 148x प्लस 231y इज इक्वल टू 610. हे समीकरण नंबर 2 मिळालेलं आहे. म्हणजे आता ही 2 मिळालेली समीकरणं रेषीय समीकरणं आहेत. आता ह्या रेषीय समीकरणाला सॉल्व्ह कसं करायचंय? आता ह्या रेषीय समीकरणाला सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा सहगुणकाची आदला बदल होते, म्हणजे आता बघा, 231 इथे x या चलाचा सहगुणक आहे, आणि इथे 231 y या चलाचा सहगुणक आहे. तसेच 148 y चलाचा सहगुणक आहे, इथे 148 x चलाचा सहगुणक आहे. म्हणजेच आदला बदल झाले असता त्यांची एक वेळेस बेरीज करायची आणि एक इक्वेशन मिळवून घ्यायचं, किंवा एक समीकरण मिळवायचं, आणि एक वेळेस वजाबाकी करायची आणि एक इक्वेशन मिळवायचं. आता बघा, समीकरण 1 व 2 ची बेरीज करूया आपण. समीकरण 1 व 2 ची बेरीज केली म्हणजे 231x प्लस 148y इज इक्वल टू 527 प्लस 148x प्लस 231y इज इक्वल टू 610. आता यांची करायची आपल्याला बेरीज. आता बेरीज करा किती होणार आहे? 8 आणि 1 9, 3 आणि 4 7, 379x प्लस 379y इज इक्वल टू 7 3 6 5 11, 1137. ह्या इक्वेशनला आपण 379 ने जर डिवाइड केलं तर आपल्याला x प्लस वाय इज इक्वल टू 3 हे समीकरण मिळतं. सर्वांना समजलं का? आता x प्लस वाय इज इक्वल टू 3 हे समीकरण मिळालेलं. आता एक वेळेस आपण दोन समीकरणाची बेरीज केली, आता एक वेळेस दोन समीकरणाची करूया वजाबाकी. काय आहे? समीकरण 108 समीकरण लिहून घेऊया. समीकरण 2 मधून 1 वजा करू. असं का लिहितो मी 2 मधून 1 करू? आपण बघायचंय, कारण की दोन्ही समीकरणामध्ये ऑब्झर्वेशन केला असता मोठी संख्या कोणती आहे? 610. इथे कोणती आहे? 527. म्हणजे ते आपल्या सोयीनुसार सोपं होतं. म्हणजे समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करायचं. आता समीकरण 2 काय? 148x प्लस 231y इज इक्वल टू 610 मायनस 231x प्लस 148y इज इक्वल टू 527. आता करा वजाबाकी. वजाबाकी केली असता साइन कडे महत्वपूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे. आता बघा, इथे प्लस 148x आहे आणि इथे 231x आहे, म्हणजे मायनस 83x आपल्याला मिळेल. इथे बघा, प्लस 231y आणि मायनस 148y आहे, म्हणजे इथे प्लस 83y मिळेल. तसेच 610 मधून 527 गेले असता आपल्याला 83 मिळेल. म्हणजे आपल्याला मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 हे एक समीकरण मिळालेलं आहे. म्हणजे या समीकरणाला काय करूया आपण? हे ते बघा, हे मिळालेल्या समीकरणाला 3 आणि या समीकरणाला 4 हे नाव देऊ. आता या दोन समीकरणाची करू बेरीज. 3 व 4 समीकरण 3 व 4 ची करूया बेरीज. आता समीकरण 3 काय? x प्लस वाय इज इक्वल टू 3 आणि समीकरण 4 काय? मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1. आता बेरीज करणार आहोत. बेरीज म्हणजे प्लस एक्स मायनस एक्स कट होईल,
2y इज इक्वल टू 4 म्हणजे y इज इक्वल टू 2 मिळणार आहे. y इज इक्वल टू 2. आता समीकरण नंबर काय करूया आपण 3 मध्ये ठेवूया. x प्लस वाय इज इक्वल टू 3 आहे. y ची किंमत 2 मिळाली. ती जर इथं ठेवली असता x ची किंमत किती मिळणार आहे? 3 मायनस 2 म्हणजेच x ची किंमत 1 मिळणार आहे. म्हणजेच x, y इज इक्वल टू 1, 2 ही उकल मिळाली. आहे की नाही सोपं? चला आपण आता थांबूया, बघूया पुढील 2 उदाहरणे तुम्ही होमवर्क मध्ये सोडवून आणायची. नाही आली तर मी आहेच, पण तुम्ही स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वतःहून आपण ह्या प्रकरणामध्ये काय शिकलो ते पाठीमागे जाऊन वही चाळायची आणि स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि नाही आली तर मी उद्या तुम्हाला तुमच्याकडून सोडवून घेणारच आहे. पण स्वतःहून जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करताल, कारण की बोर्डाची एक्झाम तुम्हाला द्यायची, मला नाही, त्यामुळं तुम्हाला येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं हा माझा एक कोशिश असते की तुम्हाला स्वतःहून सोडवता आली पाहिजे. अशाच पद्धतीने गणितामध्ये जर तुम्हाला 0 टू हिरो बनायचं असेल तर शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक मित्राबरोबर आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि तुमच्याबरोबरच त्यांनाही आपल्या प्रवाहामध्ये घेऊन या आणि गणितामध्ये 0 टू हिरो बना.